सध्या कोकणाकडे पर्यटकांची ओघ मोठ्या प्रमाणात दिसते। अशातच चिपळूणच्या गोवळकोट खाडीमध्ये रॉयल पार्कच्या माध्यमातून फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी सध्या हजारो पर्यटक भेट देत आहेत। पाहूया या रिपोर्ट मध्ये। बातमीचे प्रायोजक आहेत हरणे येथील प्रसिद्ध उद्योजक मकसूद बानकोटकर आणि परिवार। सध्या कोकणाकडे पर्यटकांची ओढ जास्त लागू लागली आहे। अशातच रत्नागिरीच्या चिपळूण गोवळकोट खाडीमध्ये अल्ताफ बेबल या इसमाने पर्यटकांसाठी बोटिंग सुरू केले। अल्ताफ बेबल यांचा या ठिकाणी हा पार्क असून या पार्कचं उद्घाटन करण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांना बोलवण्यात आलं होतं। उद्घाटनाच्या अगोदर पर्यटकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती। खासदार हुसेन दलवाई यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की मुंबई गोवा महामार्गावरचा पर्यटक सर्वात जास्त चिपळूण येथे थांबेल। तर हा उद्योग या कोकणामध्ये यावा म्हणून गेली कित्येक वर्ष आम्ही सातत्याने बोलतोय। दुर्दैवाने हा साधा रोड आहे, तो रोडही अनेक वेळा मी सत्याग्रह केलेला आहे, तो रोडही नीट होत नाही। आता गडकरी म्हणतात करतोय थोडंसं काम चालू झालेलं आहे, पण पुढे आल्यानंतर काहीच नाही। आणि जो रोड आहे तो इतका वाईट आहे, इथे लोक येतात ते पावसाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं पाऊस बघण्यासाठी कोकणामध्ये लोक येतील। पर्यटक सुद्धा हा चिपळूणचा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटताना सध्या दिसतायत। आणि अशातच चिपळूणचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गोवळकोट खाडीत फिरणे। पर्यटक म्हणून इथे 2-3 वेळा आलेलो आहे। आपल्या काळुस्त्याच्या मध्यभागी हे गार्डन झाले, आम्हाला याचा खूपच आनंद आहे। आणि आल्यानंतर इथे खूप आनंद असं म्हणजे आनंदरम्य वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे। आणि माझं सगळ्यांना असं आवाहन आहे की इथे तुम्ही प्रत्येक वेळेस भेट द्या, तुम्हालाही इथला कारण पर्यटकांना सुद्धा हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मजा येते। केरळ आणि काश्मीर सारख्या ठिकाणी जो आनंद लुटता येतो त्यापेक्षाही जास्त आनंद आता ह्या चिपळूणच्या गोवळकोट खाडीमध्ये लुटता येणार आहे। त्यामुळे सध्या कोकणात अल्ताफ बेबल यांच्या रॉयल पार्कची चर्चा गल्लोगल्ली आहे। मुजम्मिल जैतापकर, कोकण लाईव्ह, चिपळूण।